सगळ्यांना न जमणारी अशी कला एक माझ्याकडे. माझ्या मनात किती दुःख असू द्या, किती टेन्शन असू द्या, पण माझ्या या चेहऱ्यावरची स्माईल कधीच कमी होत नाही. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण CapCut या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत. जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला स्टेटस प्रोमध्ये, तर तशा प्रकारचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे. आणि व्हिडिओमध्ये जेवढे फोटो, गाणे, ऑडिओ, गाणं वगैरे यूज केलेले, तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला एक झिप फाईल बनवून ती झिप फाईल आपल्या वेबसाईटवरती दिलेली असते. तर तुम्ही वेबसाईटवरून ती झिप फाईल डाउनलोड करायची आणि तिला एक्सट्रॅक्ट करायचे. त्यानंतर सर्व काही मटेरियल तुमच्या गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ लागेल. आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, ठीक आहे. आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये फोटो, PNG वगैरे पाहिजे असेल तर हे सर्व मटेरियल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. तिथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आता मित्रांनो, आता चला जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला 2 ॲप्लिकेशन लागतील. तुम्हाला माहिती आहे, एक सुपर VPN ॲप्लिकेशन लागेल आणि दुसरं म्हणजे आपलं CapCut ॲप्लिकेशन लागेल. तर तुम्ही काय करायचे, VPN ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे प्ले स्टोरवरून आणि त्याला ओपन करून त्याला अशा प्रकारे तुम्ही कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. तर मी आधीपासून कनेक्ट करून ठेवले, तर तुम्ही इथून VPN आधी कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. VPN कनेक्ट केलं नाही तर तुमचं CapCut ॲप्लिकेशन चालणार नाही. म्हणून मित्रांनो, VPN आधी तुम्ही कनेक्ट करून घ्या. नंतर आपले जे काही CapCut ॲप्लिकेशन आहे तर याला अशा प्रकारे ओपन करा. नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा. नंतर फोटोच्या सेक्शनमध्ये अशा प्रकारे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्या. जसं की इथून मी आता हा फोटो घेतो, तर अशा प्रकारे तुम्ही फोटो घ्या. नंतर ॲड नावावरती क्लिक करा, ठीक आहे. तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या. नंतर आता फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला ॲड आयडी म्हणून एक ऑप्शन, तर याच्यावरती क्लिक करा. साऊंड्समध्ये अशा प्रकारे आणि 2 नंबरचा फाईल मॅनेजरवरती क्लिक करा आणि एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओवरती क्लिक करा अशा प्रकारे. नंतर मी तुम्हाला एक ऑडिओ दिलेले झिप फाईलमध्ये, तर ते ऑडिओ व्हिडिओमध्ये राहणार आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ अशा प्रकारे घ्यायचे. ब्लॅक स्क्रीनमध्ये एक व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही ऑडिओ बनवून दिलेला आहे. तर अशा प्रकारे तो सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओनली या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर हे जे काही ऑडिओ गाणं असेल तर इथं ते खाली येऊ लागेल. तर याच्या पुढे जे काही प्लस बटन आहे, तर या प्लसच्या बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही ऑडिओ ॲड करून घ्या, ठीक आहे. आता मित्रांनो, आता इथं एंडिंगला CapCutचा लोगोचा व्हिडिओ आहे, तर याच्यावरती क्लिक करा आणि डिलीट नावावरती क्लिक करून द्या. नंतर आता आपल्या फोटोवरती क्लिक करा आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करून आपला ऑडिओ जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत तुम्ही फोटोला अशा प्रकारे ओढून घ्या, ठीक आहे. तर बघू शकते मित्रांनो, आता फोटोच्या लेअरला आता मी ऑडिओ जिथंपर्यंत होता तिथंपर्यंत ओढून घेतलेले. जवळपास 18 सेकंदापर्यंत आपले ऑडिओ गाणे, ठीक आहे. अशा प्रकारे फोटोला इथंपर्यंत ओढून घ्या. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला हा जो काही फोटो आहे तर याला आपल्याला स्प्लिट करायचे. तर आता मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे, तर त्या सेकंडप्रमाणे तुम्ही फोटोला इथं स्प्लिट करायचे, म्हणजेच कट करायचे, ठीक आहे. आता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जवळपास आपल्या 3 सेकंदावरती आहे, ठीक आहे. तर तुम्हाला बाजूला सेकंद दिसत असतील तर तुम्ही 3 सेकंदावरती आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तर 3 सेकंदावरती आल्यानंतर आपल्या फोटोवरती क्लिक करा आणि स्प्लिट नावावरती क्लिक करा. त्यानंतर फोटो अशा प्रकारे कट होऊन जाईल. त्यानंतर अजून थोडे पुढे यायचे, जवळपास आपलं 10 सेकंदावरती यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे इथं 10 सेकंदावरती यायचे, ठीक आहे. तर आता मी 10 सेकंदावरती आलो आहे आणि फोटोला इथून अशा प्रकारे स्प्लिट करायचे, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही तुमच्या फोटोचे 3 भाग करायचे टोटल, ठीक आहे. पहिला जो काही आपला भाग आहे तर तो 3 सेकंदावरती आणि दुसरा आहे तो 10 सेकंदावरती. तर अशा प्रकारे तुम्ही टोटल 3 फोटोंचे भाग करायचे, ठीक आहे. आता फोटोंचे 3 भाग केल्यानंतर काय करायचं, आता काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे डायरेक्टली. आता सुरुवातीला आल्यानंतर आपला जो काही फोटो आहे पहिला, तर याच्यावरती क्लिक करा, ठीक आहे. नंतर इथं जे काही इथं एक प्लसचं बटन आहे, म्हणजे कीचं ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक करा. इथं की लागून जाईल, बघू शकता लाल लाल पद्धतीने. त्यानंतर अजून थोडंसं पुढे यायचं. आपला जो काही पहिला फोटो आहे तर त्याच्या एंडिंगच्या आधी थोडंसं इथं यायचं, ठीक आहे. अशा प्रकारे आणि इथं पण तुम्ही अशा प्रकारे प्लसची की द्यायची, ठीक आहे. त्यानंतर आपला पहिला प्लसच्या कीवरती यायचं अशा प्रकारे पुन्हा आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम करायचे. त्यानंतर बघू शकता आपला फोटो अशा प्रकारे झूम आउट होताना दिसतोय. अशा प्रकारे तुम्ही आधी प्लसची की इथं लावून घ्या, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो अजून काय करायचं, अशा प्रकारे इथे सुरुवातीला जायचे. नंतर इफेक्टचं ऑप्शन आहे, बघू शकता इथं खाली, तर याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे. नंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे सर्व काही इफेक्टचे सेक्शन म्हणजे आणि इफेक्ट दिसतील तुम्हाला खाली, बघू शकता. तर तुम्हाला काय करावं लागेल, आता जे काही आपलं 3 नंबरचं ओपनिंग अँड क्लोजिंगचे सेक्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा.
ठीक आहे. आणि इथं तुम्हाला सर्व काही इफेक्ट दिसतील. तर तुम्ही इथून आता जो काही आपला हॅलो ब्लर नावाचा पहिला इफेक्ट आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि बराबरच्या टेकवरती क्लिक करून द्या. अशा प्रकारे हॅलो ब्लर नावाचा तुम्ही इफेक्ट इथं आधी लावून घ्या सुरुवातीला, ठीक आहे. नंतर या इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करून जिथपर्यंत आपला पहिला फोटो कट केलेला आहे तर 3 सेकंदापर्यंत तर इथंपर्यंत तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे. त्यानंतर काय करायचे, आता इथं एक हे चौकोन बॉक्स आहे बघू शकता हे वालं, तर याच्यावरती क्लिक करा. नंतर इथं तुम्हाला ब्लॅक फेड नावाचा एक ट्रान्झॅक्शन दिसेल 2 नंबरवरती, तर याच्यावरती क्लिक करायचं आणि याची रेसला तुम्ही फुल वाढून घ्या, ठीक आहे. आणि बराबरच्या टेकवरती क्लिक करा. त्यानंतर आता जो काही आपला दुसरा फोटो आहे, सेकंड फोटो आहे बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करा. नंतर ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे आणि इथं तुम्ही कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे, ठीक आहे, 3 नंबरचा आणि पुढे यायचे, ठीक आहे. आता मी तुम्हाला जो इफेक्ट सांगतोय तर तो तुम्ही इथं म्हणजे ॲनिमेशन तुम्ही इथं अप्लाय करायचे, ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा इफेक्ट शोधायचे, राईट झूम नावाचं बघू शकता हा वाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला राईट झूम नावाचा हा एक ॲनिमेशन दिसेल, तर याच्यावरती क्लिक करून द्या आणि बराबरच्या टेकवरती क्लिक करा, ठीक आहे. अशा प्रकारे आपला ॲनिमेशन इथं अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर अजून पुढे यायचे, इथं अजून हे जे काही चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करा बघू शकता हे वालं छोटंसं, तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं लाईट इफेक्ट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला एक लाईट इफेक्ट दिसेल हा वाला बघू शकता ब्लॅन्च नावाचा, तर याच्यावरती क्लिक करा आणि याचे जे काही रेस आहे तर हिला इथून अशा प्रकारे थोडंसं वाढून घ्या, ठीक आहे. तर 1.5पर्यंत किंवा 1.3पर्यंत तुम्ही अशा प्रकारे तुम्ही वाढू शकता, ठीक आहे. तर मी 1.4पर्यंत इथं वाढून घेतो आणि बराबरच्या टेकवरती क्लिक करून घेतो. अशा प्रकारे इथं हे चौकोन बॉक्सला हा एक ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आता आपला जो काही हा शेवटचा फोटो आहे तर पुन्हा इथं क्लिक करायचे, म्हणजे शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचे. आता इथं पहिले एकदा की द्यायची अशा प्रकारे आणि लास्टला यायचे फोटोचा, ठीक आहे, अशा प्रकारे आणि लास्टला पण तुम्ही फोटोला इथं की द्यायची एक अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही लास्टला एक की द्यायची, ठीक आहे. की दिल्यानंतर काय करायचं, 2 बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही फोटोला झूम करायचे, ठीक आहे. जास्त थोडंसं झूम करायचे, अशा प्रकारे थोडंसं फोटोला झूम करायचे. नंतर बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो झूम होताना दिसतोय. अशा प्रकारे हा फोटो तुम्ही इथं झूम करायचे, ठीक आहे. की वगैरे बराबर लावायचे, बाकी जे काही ट्रान्झॅक्शन बराबर इफेक्ट सर्व इथं लागून जातील. फक्त हे जे काही की आहे मी तुम्हाला सांगितले तर ते बराबर ठिकाणी तुम्ही लावायचे, ठीक आहे. आता एवढे झाल्यानंतर काय करायचं, अजून आपला जो काय शेवटचा फोटो कट केलेला 10 सेकंदावरती तर इथे यायचे, ठीक आहे. नंतर या ॲरोवरती क्लिक करा. नंतर ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये या, ॲड ओव्हरलेमध्ये या आणि फोटोच्या सेक्शनमध्ये या तुम्ही अशा प्रकारे. आणि इथे मी तुम्हाला एक स्माईल कमी होणार नाही नावाचे अशा प्रकारे टेक्स्ट पेन जे बनवून दिलेले, तर या टेक्स्ट पेनच्यावरती क्लिक करा आणि ॲड नावावरती क्लिक करा. नंतर PNG इथे येऊ लागेल. नंतर PNGवरती 2 बोट ठेवून अशा प्रकारे झूम करून घ्या थोडंसं, ठीक आहे. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही झूम करू शकता आणि PNGला तुम्ही वरती टॉपला किंवा तुम्हाला खाली लावायचं असेल तर तुम्ही खाली लावू शकता, ठीक आहे. नंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करा आणि PNGला अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे. त्यानंतर अजून काय करायचे, 10 सेकंदावरती यायचे, जिथं आपण फोटो कट केलेला आहे तर इथे यायचे. अजून या ॲरोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक नाईट क्लब नावाचा सेक्शन दिसेल हे वाला बघू शकता. इथं स्क्रॉल करायचे आणि नाईट क्लबच्या सेक्शनमध्ये यायचे आणि इथं बघू शकता इथं तुम्हाला 3 नंबरवरती ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा अशा प्रकारे एक इफेक्ट दिसेल हा वाला बघू शकता. तर याच्यावरती क्लिक करा आणि बराबरच्या आयकॉनवरती क्लिक करून द्या, ठीक आहे. नंतर ऑब्जेक्ट्समध्ये या, ऑल व्हिडिओजवरती क्लिक करा, बराबरच्या टेकवरती क्लिक करा पुन्हा आणि याच्या लेअरला अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्या, ठीक आहे. आणि ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्ही मित्रांनो काय करायचे, इथं जे काही 2 नंबरचे रेस आहे तर हे 2 नंबरचे रेसला इथून अशा प्रकारे थोडंसं कमी करून घ्या, ठीक आहे. तर 5पर्यंत तुम्ही कमी करू शकता, 5पर्यंत मी कमी केलेले आहे. नंतर लास्टचे जे काही रेस आहे तर हिला पण थोडंसं तुम्ही कमी करून घ्या, ठीक आहे. मी 25पर्यंत कमी केलेले आहे. नंतर बराबरच्या टिकवरती क्लिक करून द्या. त्यानंतर काय करायचे, अजून या ॲरोवरती क्लिक करा अशा प्रकारे पुन्हा. नंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथं जे काही आपण आता टेक्स्ट पेन जी घेतली तर या टेक्स्ट पेनच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे आणि इथं जे काही फेड इन नावाचे ॲनिमेशन आहे तर याच्यावरती क्लिक करून द्या आणि याची रेसला तुम्ही 1 सेकंदापर्यंत किंवा 1 सेकंदाचं थोडंसं पुढं वाढून घ्या, ठीक आहे. जवळपास मी 1.5 सेकंदापर्यंत वाढून घेतले. नंतर बराबरचं आयकॉनवरती क्लिक करा. त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बनवायचा आहे. आता मित्रांनो व्हिडिओ बनवून झाल्यानंतर क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे. नंतर क्वालिटी वगैरे सिलेक्ट केल्यानंतर बाजूला तुम्हाला एक ॲरो दिसत असेल वरती, तर त्या ॲरोवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ अशा प्रकारे एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल.
तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही समजलं नसेल नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता खाली, किंवा तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून पण तुम्ही विचारू शकता. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.